बघा आता ना हे काढतोय ना, ही एक डिझाईन फायनल केली. ही खालच्या साईडला काढू बँड टॅटूच्या, आणि दुसरी एक त्यामध्ये दाखवतो. आणि ही आहे ना ही वरच्या साईडला काढून. कारण कसं झालं, हा टॅटू कसा हा असा आहे ना, असा पटकन लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण फोटोमध्ये बघतो ना किंवा व्हिडिओमध्ये तर मस्त वाटत. आज बघितलं आज आहे ना असा प्रॉपर सनलाईट दिसतोय बघा, नाही तर एवढे दिवस दिसत नव्हता प्रॉपर. आणि इकडे आपला शेक आहे. चलो गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आता पहिलं कसं आहे, पहिलं जायचं क्लासला, जरा पुढे जाऊ दे, पप्पांना फोन आलाय. तर पहिलं कसं आहे, आता आहे 8 जवळपास ना 8 वाजायला आलेत. तर आता पहिला आपला काही करायचा क्लास 9 वाजता, तिकडे जायचं आहे, तिकडे जाऊ. ते 8 दुसरे पण 1-2 काम आहेत, बघूया ते कसं रुटीन लागते. सध्या तरी हेच पूर्ण शेड्यूल आहे. तर आता रेडी झालो मी पण, क्लासला जाऊ, क्लास कंटिन्यू करूया. 11 वाजेपर्यंत क्लास आहे आणि त्याच्यानंतर बाकीचा शेड्यूल कंटिन्यू करू. बघा आता आहे ना इथे क्लासची इथे पोहोचलो, जवळपास 9:15 झाले, अजून 15 मिनिट आहेत. येथील पोरं, मी माझी सवय आहे, मी आधी येतो, क्वचित काहीतरी उशीर झाला तर, नाही तसं होत नाही. आणि काल काय झालं, काल पण क्लास होता, पण काल इथे होता प्रोग्राम, कारण यांची गॅदरिंग चालू होती. आणि त्यानंतर काल काहीतरी मला वाटतं पथनाट्याचं होतं तालुकास्तरीय, ते सगळा प्रोग्राम चालू होता. आणि मी आलो तेव्हा इथं बक्षीस समारंभ चालू होतं, हे सगळं लावलेलं होतं. मला वाटतं काल रात्रीच काढलं, त्याच्यामुळे मग ते आलो आणि मग ग्रुपला मेसेज टाकला की क्लास नाही होणार, कॅन्सल करून टाकलं, कारण घेणार कुठे, हीच जागा आहे आपली. तर आता येते सगळेजण, क्लास कंटिन्यू करूया. आता आहे ना जवळपास जस्ट पोचलो घरी आणि कपडे वगैरे चेंज केले. आणि इथे ही कॅमेराची बॅग आहे ना, ज्याला द्यायची आहे ते देऊन चाललं. आणि काल ते शूट केलं, ते कार्ड काढलेलं ते टाकून देऊ कॅमेऱ्यामध्ये. कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तो थोडा वेगळा विषय होता, आपल्या रोजच्या कंटेंटच्या पूर्ण अपोजिट होता. कारण का आपण काय पॉडकास्ट वगैरे शूट करणं, माझं आधी मी खूप विचार केला होता की नवीन वर्षाला प्रोफेशनल चॅनल चालू करून, म्हणून पण परत विचार केला की एखादी गोष्ट नुसतं चालू करून नाही, त्याला मेंटेन पण करता आली पाहिजे. मेंटेन जर करता नाही ना आली, त्या गोष्टीचा काहीच फायदा नाही आहे. आणि पॉडकास्टला कसं कंटिन्यू कोणतरी प्रॉपर गेस्ट पाहिजे किंवा काहीतरी स्टोरीज हव्या, सगळ्या गोष्टी हव्यात. त्या हिशोबात विचार केला, आपल्याला चांगली कुठली गोष्ट प्रॉपर भेटली तर त्यात एखाद व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा, तुम्हाला पण तेवढं होतं. त्याच्यामुळे आधीचा व्हिडिओ बघितलं असेल सगळ्या, त्याच्यामध्ये रिझल्ट होता. त्याच्याबरोबर मी पण करतोय, माझ्यामध्ये रिझल्ट आहे. पण प्रॉपर जवळपास 2 महिन्यामध्ये बघितलात ना, 10 kgचा वेट लॉस मी माझा स्वतःचा केलेला आहे. आणि अजून एकदम प्रॉपर जेवढं आयडियल वेट आलं ना खाली, प्रॉपर सगळ्या गोष्टी सांगेन तुम्हाला. तर असं सगळं आहे. असो तर हे इकडे ठेवलं, ही याची बॅग देऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणजे हा जो आपला टॅटू आहे ना इथे, हा मी चाललाय आज जाऊन थोडा मोठा करायचा. म्हणजे का हे, अरे यार लाईट, हे बघा, ही इथे जी रिंग आहे ना, ह्या रिंगला अजून खाली एक रिंग येईल, वरती एक रिंग येईल, म्हणजे रिंग पूर्ण अशी मोठी होईल. आणि दिसताना अजून करून हा असं ना, असं पटकन वाटत नाही, पण जेव्हा आपण फोटो क्लिक करतो किंवा समोर कोण आपला व्हिडिओ शूट करतो तेव्हा एक नंबर दिसतो. त्याच्यामुळे बोललो ती रिंग मोठी करू. आणि एक पॉझिटिव्ह लाईन आहे काढलेली मी, तर मला असं आवडतं काहीतरी वेगळं. हे अंत असते रमबर टाकत आपण, द एंड इज द बिगिनिंग, म्हणजे जिथं शेवट होतो तिथून नेहमी नवीन सुरुवात होते. म्हणजे असं काहीतरी वेगळं आणि पॉझिटिव्ह जे असतं ना तेच करतो, बाकी तर काहीतरी करत ना. दुसरी एक लाईन भेटले ती चालली आहे लेफ्ट साईडला हातावर टाकायची आणि आपले बर्थडे टाकायची. तर बघूया काय करतोय विचार, तिथं गेल्यावरच. बाकी सगळं आमचं डिस्कशन झालंय. जो आपला मित्र अनिकेत काढतो ते तुम्हाला पण माहिती आहे ना, आधीचा ब्लॉग आपण बनवलेला, तो बोललाय दुपारी ये म्हणून. तर बघूया जाऊ. आणि इथला मान्य पण एक काढलेला कर्माचा, कारण कर्म पण आपले तसेच आहेत ना, जसं आपण करू तसंच आपल्यासोबत घडतं. म्हणजे सगळं पाप पुण्य सगळं इथं फेडूनचा. तर चालू त्याला बॅग देऊन येऊ. बॅग वगैरे देऊन आलो. आणि आता कसं आहे, मार्गशीर्ष महिन्याचं म्हणजे 4 गुरुवार जे असतात ना ते संपले. ट्राय केलं तर करू म्हणून पूर्ण व्हेज, पण नाही. काय झालं, 4-5 दिवस झालं हे बाबा कावड्या गप्पा बसणे. आणि त्याच्यानंतर गेलो मुंबईला, आणि त्याच्यानंतर मग तिकडे बिर्याणी वगैरे होती, खाल्लं, संपला विषय. त्याच्यामुळे नाही, त्याच्यामुळे कसा मोठा उपास नसतो. त्याच्यामुळे अजून ते बघा अंड्यांचा ते बनते सगळं फ्राय. कसं आहे, 4 गुरुवार झाले तरी महिना बरोबर, मला वाटतं मंगळवार 31st महिना संपतो, बुधवारपासून खाऊ शकतात. आता ह्यांचा बाकी सगळ्यांचा घरात उपास असतो, त्याच्यामुळे माझ्यासाठी बनतंय. Later that same evening. आता हे बघा आहे ना, झोपलो होतो, उठलो, फ्रेश झालो. आणि काय झालंय, तुम्हाला टॅटूचं बोललो ना, ते बोललो करून घ्यावे, आज टाइम आहे. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी शेड्यूल लागलं ना दुसरा, किंवा परत टाइम भेटत नाही. त्याच्यामुळे मग अनिकेत काय बोललेला, मी बोलते आहे क्रिकेटच्या मॅचला, मी तुला आलो का फोन करतो. मग ठीक आहे, तर आला आणि फोन लावला, म्हणून जाऊया, 1-2 तासाचं काम आहे, होऊन जाईल आपलं सगळं. म्हणजे काय करतोय कसं करतोय सगळं तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो.
हे बघा आता ना हे काढतोय ना, ही एक डिझाईन फायनल केली. ही खालच्या साईडला काढू बँड टॅटूच्या, आणि दुसरी एक त्यामध्ये दाखवतो. आणि ही आहे ना ही वरच्या साईडला काढून. कारण कसं झालं, हा टॅटू कसा हा असा आहे ना, असा पटकन लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण फोटोमध्ये बघतो ना किंवा व्हिडिओमध्ये तर मस्त वाटतं. त्यामुळे ही खालची साईड आहे ना ब्रेसलेट काढली, त्याच्यामुळे त्या साईडला ती खालची काढायचा तो ट्रायंगल, आणि वरच्या साईडला पूर्ण हा बघा ही डिझाईन काढायची. त्याच्यामुळे पूर्ण भरगतच दिसेल एकदम व्हिडिओ किंवा फोटोमध्ये समोरून बघताना. आणि ह्या साईडला एक लाईन आहे, तिथं काढल्यावरच दाखवेन, ती लाईन काढायची आहे आणि ते एक बड्डेट टाकायचे. तर बघूया कशी दिसतंय आणि मग हे पण करूया. कारण कसं आहे, काढायचं काहीतरी युनिक काढायचं तर त्यात मतलब आहे. आणि प्रत्येक गोष्ट काहीतरी हे आहे, म्हणजे त्याला काय प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ आहे. उगाच काहीतरी कुठल्या गोष्ट काढलेली नाही आहे, त्याच्यामुळे काढलं तर काहीतरी युनिक काढलं, नाही तर काढत नाही. तर आता ते सगळं केलं, प्रिंट आउट काढूया आणि टॅटू करून घेतला. फिरव हात सोड खाली. आला तिकडं बघ. आला. अरे जाम एक्स्ट्रा आला. ट्राय होते रे, त्या एक्स्ट्रा का जाईल समोर. हे बघा जवळपास आहे ना, आता झालंय. अजून हा समोरचा वरचा आहे ना, त्याच्या आतमध्ये पूर्ण कलरिंग करायचे, म्हणजे ब्लॅक शेड भरायचे आहे. ते मग तुम्हाला दाखवतो काय एकदम आउटपुट आहे ते प्रॉपर, आणि एक नंबर वाटतोय. आणि व्हिडिओला आणि फोटोला तर मजा येणार आहे. फायनली ना पूर्ण कम्प्लीट झाला टॅटू. हा चेक करा इकडून. आता कसं आहे, हा थोडा मधला आहे ना, हा आधी काढलेला, हे दोन आत्ता काढलेत, पण आता तसं वाटत नाही. थोडं मग व्हिडिओमध्ये दिसत असलं तर, नाही तर प्रॉपर मॅच झालाय. आणि दुसरा आहे ना, हे हातावर ठरवलेलं एक पॉझिटिव्ह लाईन होती, ती काढायची होती, पण परत विचार केला की थोडं थांबू दे, थोडा अजून विचार करतो, म्हणून हा कम्प्लीट केला. कारण हा बँड टॅटू आहे ना, आधी कसं छोटा होता थोडा, त्याच्यामुळे हा पण आधी जाऊन मस्त वाटायचा, पण आता हा काढलाय ना तर एवढा ब्रॉड झालाय ना की फोटो आणि व्हिडिओमध्ये असं दिसेल ना. आता ह्याच्यात पण मी चेक करा, एक नंबर वाटेल. फोटोमध्ये एकदम मस्त आहे, त्यासाठी काढला. त्याच्यामुळं ऑल ओके. तर जवळपास हा मला वाटतं हे 2, 3, 4, 5वा 6वा टॅटू असेल. इकडे माझ्यावरचे 2 आहेत, पण अनिकेतकडे जेवढं काम करतो तेवढं बेस्टच आहे. आणि तुम्हाला पण कोणाला करत असेल परत सांगतो, त्याचा नंबर आहे परत मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो या व्हिडिओच्या. कॉन्टॅक्ट आपल्याकडून जर कोण असेल ना तर नक्की या, आणि बाहेरून पण जर जवळपास कोण असेल ना व्हिडिओ बघताय तर येऊन तुम्ही काढू शकता ह्याच्याकडून. ओके, येस. तर मस्त आलं टॅटू. आता घरी जाऊया, आता रात्रीचं का आपलं जेवण नाहीच आहे, बाकी आता व्हिडिओ एडिटच करायचा हा जाऊन. प्रॉपर आता पूर्ण पॅक केला. आता घरी जाऊन डायरेक्ट ओपन करा, टेन्शनच नाही असलंच. जस्ट पोचलो घरी, आता हे सगळं काढतोय. पहिला काढू द्या, मग तुम्हाला दाखवतो परत. आता चेक करा. हा इकडे आपला अंत असते प्रारंभ, म्हणजे हा, आणि हा असा पूर्ण भरलेला दिसतोय. मधला थोडासा फेंट वाटत असेल, कारण तो कसं आहे आधी काढलेला होता ना, हे आता काढला. हे नंतर ह्याची वरचा कव्हरिंग निघून गेलं ना की हा पण बरोबर मधल्या टॅटू सारखाच होईल. आता काय झालं, तो टॅटू आहे ना तो पण थोडा गिरवत होतो, पण परत आहे ना तो बोलला राहू दे, बोलते काय नाही, कारण हे हा पण आहे ना, हा पण कसं एकदा प्रॉपर तिथं वरतं निघून गेलं सगळं की प्रॉपर त्याला मॅच होईल. म्हणून बोलतो मग ठीक आहे, काय हरकत नाही. तर चला, जास्त काही नाही, कारण सकाळी सगळं ते हे केलं बाकीचं आपलं, म्हणजे क्लास होता. आणि त्याच्यानंतर आता टॅटूचा दुपारी चाललेला प्लॅन, ते आता गेलो, ते कव्हर पूर्ण केलं. आणि बाकी उद्याचा शेड्यूल बघूया कसं आहे. सध्या तरी हेच आहे. आणि ते प्री वेडिंग शूट करून आणलं, त्याचे फोटो पण एडिटिंग चालू आहेत, आणि त्याची व्हिडिओ पण उद्यापासून घेऊ एडिटिंग करायचा. तर आता सगळं उद्या शेड्यूल असेल. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलात, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय. भेटू अशात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.